नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. ब्लॅक मनी ह्याच्यामध्ये माझा एक व्हिडिओ वाचण्यात आला, त्याची मी तुम्हाला एक समरी सांगतो आहे. ओके, ट्रेजर आयलँड्स बँक बुक हे या नावाचं बुक आहे, ते तुम्ही वाचा. ओके, निकोलस सॅक्सन या माणसाने लिहिलेलं आहे. फायनान्शियल टाइम्सचा ऑथर आहे. केमिन आयलँड, ओके, गॅबन ही नावाची कंट्री. या कंट्रीमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर ऑब्वियसली यू डोंट हॅव टू पे द टॅक्स. ओके, आणि फ्रेंच कॉलनी आहे गॅबन आयलँड म्हणून. ऑफशोरिंग हे कॉमन शब्द आहे. ऑफशोरिंग म्हणजे टॅक्स चोरी करणारी जी माणसं आहेत ते आपला ट्रेड ऑफशोरिंगच्या रूट करतात आणि टॅक्स हेवन कंट्रीजमधून रूट करतात विच आर ऑल टॅक्स हेवन कंट्रीज. ओके, लंडन इज वन ऑफ देम. आता सांगितलं गॅबन, केमिन आयलँड, दे आर अनदर वन. सार्कोझी प्रेसिडेंट होता, त्याला अरेस्ट झाले बिकॉज ही वॉज इन काय म्हणायचं इन हँड विथ द गॅबन प्रेसिडेंट. त्याच्यामुळे सार्कोझीला कैद झाली होती. 20 वर्षाची जेल झाली होती. सार्कोझी फ्रेंच प्रेसिडेंट. 50% वर्ल्ड ट्रेड गोज थ्रू द ऑफशोर प्लेसेस. ओके, ऑफशोर प्लेसेस म्हणजे जिथे टॅक्स लागत नाही. 50%, अनबिलिव्हेबल. 50% ऑफ बँकिंग ॲसेट और 33% ऑफ FDI ॲसेट्स आर रूटेड थ्रू दिस ऑफशोर चॅनल. बघा किती चोर लोक आहेत देशामध्ये ज्यांना टॅक्स द्यायचं नाही आहेत. सगळ्या जगामध्ये 2/3 ऑफ ग्लोबल ट्रेड थ्रू ऑफशोर सबसिडरीज मेथड. सबसिडरी काढायची आणि त्याच्यातून रूट करायचं आपलं ट्रेड. 700 टॉप ब्रिटन कंपनीज इन 2007. ओके, 200 कंपनीज म्हणजे 30% नेव्हर पेड एनी टॅक्स. दे आर ऑल रजिस्टर्ड इन ऑफशोर काय म्हणायचं कंट्रीज. ओके, द मनी रूटिंग थ्रू ट्रान्सफर प्राइसिंग बाय ऑफशोरिंग मेथड. ऑफशोरिंग मेथडबद्दल अजून माझं तुम्हाला कळेल. ओके, आणि युरोपमध्ये पण छोटे छोटे खूप देश आहेत. ओके, स्वित्झर्लंड आहे, त्यानंतर नेदरलँड्स आहे, बेल्जियम आहे, मोनॅको आहे, लंडन, ग्रेट लंडन, नंतर जर्सी, नंतर गोर्सी, नंतर केमिन आयलँड हे सांगितलं. सिंगापूरला सुद्धा होतं आहे. अनबिलिव्हेबल ऑफशोरिंग. हे सगळे लोक हँड इन ग्लोव्ह आहेत. हाँगकाँग पण त्याच्यातलं एक आहे. हाँगकाँगमध्ये मला माहिती होतं, पण सिंगापूर त्याच्यामध्ये मला अजिबातच माहिती नव्हतं. तर अशी ही स्टोरी आहे. टॅक्स बुडव्या लोक कसे व्यापार करतात आणि यांचे बेस सगळे ऑब्वियसली राजकारणी लोक असतात, पॉलिटिशियन्स असू शकतात आणि सगळेच हँड इन ग्लोव्ह असतात. त्यामुळे सगळ्यांचेच बल्ले असते. आणि ELF नावाची एक ग्लोबल कंपनी आहे अमेरिकेची. ओके, दोज गव्हर्मेंट स्टॉप्ड गिव्हिंग इन्फॉर्मेशन टू द गाय हू वॉज इन्व्हेस्टिंग इट. ओके, इन्व्हेस्टिगेटरला इन्फॉर्मेशन देणंच बंद करून टाकलं. ओके, गव्हर्मेंटनी. दॅट इज अबाउट US. आणि ऑब्वियसली याच्यातनं कळतं की हे सगळे लोकच त्याच्यामध्ये सामील असतात. त्यामुळे तेरे भी चूप मेरे भी चूप. तर हे ट्रेजर आयलँड नावाचं बुक आहे, ते तुम्ही वाचा. त्यामुळे तुम्हाला कळेल की जगामध्ये काय काय कारनामे होत असतात ब्लॅक मनी आणि टॅक्स अवॉइडन्ससाठी.